चक्षुरुम् उन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगुणललिता श्रीविशाखावितां च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या शुक्रवार जे झूम ऑनलाईन क्लास आहे। सगळे भक्त खूप व्यस्त असतात सेवेमध्ये, आपल्या आपल्या कार्यामध्ये। तरी आज जे भक्त उपस्थित आहेत ते वेळात वेळ काढून आठवणीनं ध्यानपूर्वक जॉईन केल्याबद्दल खूप धन्यवाद। आणि नक्की आजचं जे क्लास होणार आहे, जे 40 मिनिटाचा क्लास, त्या क्लासमध्ये तुम्हाला नक्की काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल किंवा जे काही गुरु परंपरामधून आले ज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन। किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपण शेवटी विचारू पण शकतो आपण। तर आजचा जे विषय आपण निवडलेला आहे परंपरा, ते शब्द ऐकून तुम्हाला कळालं असेल परंपरा म्हणजे काय किंवा नेमकं काय आपल्याला आजच्या क्लासमध्ये कुठल्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत त्या गोष्टीबद्दल। तर कुठल्याही गोष्टीला परंपरा मीन्स कनेक्शन असते। ती परंपरा किती महत्वाचं आहे किंवा आपण किती विशेष परंपरामध्ये आपण जॉईन केलेला आहोत, ही परंपरा आपली खंडित होऊ नये यासाठी काय आपण काळजी घ्यायला पाहिजे। कारण काही गोष्टी आपण अ, खूप महत्वाचे पण असतात, त्या गोष्टीकडे आपण कधी दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपले पोषण होत नाही। ज्याप्रमाणे झाडाच्या मुळं जर कापून टाकले तर झाडाला पोषण मिळत नाही, त्याप्रमाणे आपल्या भक्तीमध्ये सुद्धा जर परंपरागत आपण कनेक्ट नसेल तर आपले पोषण होत नाही बरं का। आता आपण जी परंपरा आहे, आपण वरची परंपरापेक्षा ज्या आपल्या आपल्या लेवलवरची परंपरा बघणार आहोत। आपण तर सर्वांना माहिती आहे, आपण ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामधून आलेलो आहोत। आपली परंपरा खूप श्रेष्ठ आहे, कृष्णापासून आलेली आहे। कृष्ण नंतर पुढे आपली परंपरा आलेला आहे, नारदजी आहेत, व्यासदेव आहेत, मध्वाचार्य आहेत, अशा अनेक परंपरा आपले 32 आचार्य आहेत, त्यामध्ये श्रीपाद आहे आणि प्रभुपाद नंतर आपले गुरु आहेत। मग गुरु महाराजांनंतर मग गुरु महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा काही थोडंफार कनेक्शन पण आहेत, काही कनेक्टेड आहेत। कारण पाहतो की इस्कॉन जी संस्था आहे पूर्ण विश्वभरामध्ये प्रचार चालू आहे आणि आपले गुरु महाराजांना नाही म्हटलं तरी 10 ते 15 हजार शिष्य आहेत संपूर्ण विश्वभरामध्ये। तर पाहू शकतो की गुरु महाराजांना इतकं म्हणजे प्रॅक्टिकल नाही की प्रत्येक शिष्याला पर्सनली भेटणं किंवा गुरु महाराज प्रॅक्टिकली सगळ्यांना सांगणं, एवढं प्रॅक्टिकल नसल्यामुळे गुरु महाराज काय करतात की त्यांचे काही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात किंवा प्रतिनिधित्व नेमतात आणि त्यांना सांगतात किंवा तुम्ही काय करा, प्रचार करा, तुम्ही काय करा, कंटिन्यू करा किंवा तुम्ही काय करा, मार्गदर्शन करा ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून। या ठिकाणी दिले चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक वाचत होतो की शिक्षा गुरु के त जानी कृष्णेर स्वरूप अंतर्यामी भक्त श्रेष्ठ ए दुई रूप। मी शिक्षा गुरुला श्रीकृष्णाचे निश्चित निश्चित स्वरूप जाणतो। भगवान श्रीकृष्ण स्वतः परमात्मा रूपाने आणि महान भक्ताच्या रूपाने प्रकट होतात। या ठिकाणी म्हणतात की आपले जे गुरु महाराज आहेत, हे गुरु महाराज भगवंताचेच एक प्रकार एक रूप आहे, जे स्वतः भगवंतच एक गुरुच्या रूपामध्ये प्रकट होतात। वसुदेवम सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणे। सर्वांचे अल्टिमेट गुरु कृष्ण भगवंत आहेत, पण गुरु परंपरा जे तत्व आहे ते बलरामजी पासून येतो आणि आपले परंपरेमध्ये आपले गुरु महाराज सुद्धा
भगवंताचे एक स्वरूप मानावं असं भागवतमध्ये सुद्धा म्हणतात की गुरु म्हणजे भगवंतासारखं पाहणं. आणि आपले गुरु महाराज सर आहेत आपल्यासाठी खूप पूजनीय आहेत, खूप श्रेष्ठ आहेत. तर आपण गुरु महाराजांची सेवा कशी करू शकतो किंवा गुरु महाराज आज्ञा पालन कशी करू शकतो किंवा गुरुशी आपण कसे कनेक्ट राहू शकतो, ते खूप महत्वाचं आहे. समजा की माझी दीक्षा झालेली आहे, मी राहतो एका छोट्याशा गावामध्ये आणि मला भक्तांचा संघ नाहीये, पण मी माझ्या गुरुशी कनेक्ट कसं राहू मी, असं जर प्रश्न पडले तर आपल्याला भगवंताच्या कृपेने इतकी सुविधा प्राप्त झालेली आहे बरं का, की असं एकमेव आपल्याला एक संधी मिळते की आपल्या गुरु महाराजांशी रोज नित्य नियमाने आपण गुरु महाराजांना भेटू शकतो. भेटू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे झूम जे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे, तर झूमच्या माध्यमाने सहज रोज गुरु महाराज पाहू शकतो. कधी योग आलं तर गुरु महाराज सुद्धा बोलतात आपल्याशी, कधी योग आलं तर आपण सुद्धा गुरु महाराजशी बोलतो. म्हणजे किती पाहतो की टेक्नॉलॉजी भलेही व्यक्तीला खूप समस्या आणून देते, पण काही काही टेक्नॉलॉजी अशी पण आहे की आपल्याला भक्तीमध्ये अनुकूल वातावरण सुद्धा निर्माण करून देऊ शकते. तर गुरु महाराजांना दर्शन करू शकतो, पाहू शकतो, पण आपल्याला गुरु महाराज करेक्ट राहण्यासाठी किंवा नेहमी आपल्याशी गुरु महाराज संबंध राहण्यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे ते पण खूप महत्वाचं आहे. कारण का खूप भक्त दीक्षा घेतल्यानंतर परत कधी गुरूंना पाहिलं सुद्धा नसतील, गुरुशी बोलले पण नसतील किंवा गुरुशी संपर्क पण झाला नसेल, तर एक चांगला ऑप्शन गुरु महाराज ठेवतात किंवा शिल प्रभुपाद. आपण जे काही आपण जे काही नियम पालन करतो, आपण जे काही रूल्स बनवतो, जे काही रूल्स फॉलो करतो, हे सर्व नियम जे आहे आपल्या गुरु परंपरा अंतर्गत शिल प्रभुपादांचे इन्स्ट्रक्शनच्या माध्यमाने आपण काय करतोय, सर्व नियम पालन करतोय बरं का. की ज्याप्रमाणे एक्झाम्पल काय, की कोणी दीक्षित भक्त असेल, कोणाला दीक्षा घ्यायची असेल, तर आपण काय नियम बनवतो की दीक्षा घेण्यापूर्वी सर्वांनी साधना कार्ड भरायला पाहिजे. म्हणजे ही परंपरा काही नवीन नाही आहे, एक गुरु महाराजांकडून आलेल्या परंपरा नाही किंवा आपल्या आचार्यांकडून आलेली परंपरा आहे. या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की नाही माहित असेल की जे साधना जे कार्ड आहे किंवा जे साधना जे आहे, इव्हन इस्कॉनचे संन्यासी लोक सुद्धा जीबीसी ला सबमिट करतात बाबा, की या पूर्ण महिन्याभरामध्ये मी साधना किती केली, कुठे कुठे प्रचार केलं किंवा काय काय सेवा केली, सर्व गोष्टी सबमिट करतात ते जीबीसी लोकांना. जीबीसी काय करते, प्रभुपादांना ते सबमिट करते. तर पाहू शकतो की इस्कॉनचे संन्यासी लोक सुद्धा साधना कार्ड लिहितात, आपली साधना आपल्या वरिष्ठांना सांगतात किंवा साधना आपण मेंटेन करतात. म्हणजे का बरं असं करायला पाहिजे. आज काय काय भक्तांचं असं म्हणणं असं की बरं का, प्रभूजी मी साधना केलेली मला कोणाला दाखवायचं नाहीये. पण गुरु महाराजांच्या लेक्चर मी ऐकत होतो की चांगले कार्य जे आपण करत आहोत ते लोकांना दाखवा. कधी वाईट गोष्ट असेल लपून ठेवा, पण चांगली गोष्टी दाखवा, जेणेकरून एकमेकाला इन्स्पिरेशन मिळतो. त्यामुळे आपण जपास करून टाकतो, स्टॉप वॉच लावून टाकतो किंवा आपण जप करून टाकतो, कोणी पहाटे 4लाच टाकतो, कोणी 5ला टाकतो, 6ला टाकतो. म्हणजे असं दिखावा म्हणून नाही किंवा मी किती श्रेष्ठ आहे बघा किंवा मी ती छान भक्ती करतो बघा म्हणून नाही, एकमेकाला इन्स्पिरेशन भेटण्यासाठी किंवा आपल्या परंपरापर्यंत पोहोचण्यासाठी ही गोष्टी आहेत बरं का. ऍक्च्युली साधना कार्ड तुम्ही ऐकलं असेल, दीक्षित भक्त त्या ठिकाणी आहे, साधना कार्डचा कन्सेप्ट कधी ऐकला असेल. साधना कार्ड म्हणजे तुम्ही किती वाजता उठलात आणि कसं तुम्ही झोपलात, दुपारी किती वेळ झोपलात, तुम्ही काय सेवा केलात, शरीराला किती दिलं, वेळेला आत्म्याला किती वेळ दिली, इतकं डिटेल सांग त्यात विचारलं जातं. विशेष करून ब्रह्मचार्यांची साधना कार्ड वगैरे असतं. जर मला असं मी ऑब्झर्व विचार करतो बरं का, की जपा स्कोर जे टाकणारे विद्यार्थी आहेत, असे पुष्कळ असे मुलं आहेत की त्यांना मला रोज रिमाइंडिंग करावं लागतं, प्रभूजी तुझी जपा स्कोर राहिली, कृपया जपा स्कोर टाका, जपा स्कोर राहिली, जपा स्कोर टाका. म्हणजे फक्त जपा स्कोर टाकण्यासाठी रिमाइंडिंग करावं लागत असेल तर साधना कार्ड बनणे किती मोठे चॅलेंज आहे व्यक्तीसाठी, नाही का. म्हणजे साधना कार्ड म्हणजे मी इतकं वाजता उठलो, इतकं मला जप केलं, इतकं झोपलो, दुपारी एवढं खाल्लं, हे केलं, इतकं म्हणजे डिटेल विचारलं तर मग म्हणतील की प्रभूजी कंठीमाळ आणि जपाळा सोबत घ्या, आता मला भक्ती करायचीच नाही म्हणणार. एवढं तुम्ही विचारत कसं होणार. पण काही गोष्टी असतात, अं, आपल्याला कोणीतरी काळजी घ्यावं प्रत्येकाला वाटतं बरं का, कोणीतरी मला विचारावं. कारण का,
म्हणतात की श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधिविना एकांतिकी हरिर्भक्ती उत्पाते व कल्पते. म्हणजे शास्त्रसम्मुख शास्त्राच्या विधिविधानानुसार आपण गुरूंच्या वरिष्ठांच्या नियंत्रणामध्ये आपण जर भक्ती केली तर काय होणार म्हणे, त्या भक्तीमध्ये गोंधळ होणार नाही म्हणे. जर आपण आचार्यांचं पालन नाही केलं, शास्त्राचं पालन नाही केलं, वरिष्ठांचं पालन नाही केलं तर ते म्हणे की उत्पात एव कल्पते, उत्पात गोंधळच होते. त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यायचं की आपण भक्ती करत आहोत की पाहिजे आपल्याला कोणीतरी कोणीतरी काळजी घेणारा पाहिजे. म्हणजे विचार करा, मी तेच म्हणतो की पार संन्यासी लोक सुद्धा आपली साधना जर जीबीसीला सबमिट करत असेल तर आपण काय आहोत. आपल्याला वाटतं की मी लई वर्षापासून भक्ती करत आहे तर मी स्टेबल झालो म्हणे, माझी भक्ती मी करतोय, मला कोणाची साधना सबमिट करायची गरज नाही किंवा साधना दाखवायची गरज नाही, मी खूप परफेक्ट आहे. पण परफेक्ट किती जरी असेल तरी आपल्याला कोणातरी आश्रय खूप महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आश्रय मिळाला की व्यक्ती जसं की एखादा वेल असेल, त्या वेलीला जर सपोर्ट भेटलं की त्या वेलीला फळं फुलं खूप छान येतात. तर ते वेल जे आहे त्याला सपोर्ट नाही भेटलं तर काली जमिनीवर तो वेल विखरतं आणि ते खराब पण होऊन जातो. त्या प्रकारे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला एक प्रॉपर एक चांगलं अ, कोणी भक्त भेटले जे आपल्याला वर जाण्यासाठी. तुमच्या माहितीसाठी माहित आहे की नाही पण तुम्हाला सांगेन की आपण आपले इक्वल भक्त जे आहेत, इक्वल म्हणजे वयाने म्हणा, भक्तीमध्ये म्हणा किंवा तुमचे मित्र म्हणा, असे इक्वल भक्तांचा संघ जे आहे 50% घ्यायला पाहिजे असं शास्त्र म्हणते. किंवा तुमचे ज्युनियर जे आहेत त्या ज्युनियर लोकांसंग म्हणे 25% घ्यायला पाहिजे, किंवा आपले सिनियर लोकांसंग म्हणे 25% घ्यायला पाहिजे, असं काही शास्त्र बोलले बरं का. जर मी ज्युनियरचे संघ घेत नाही, सिनियरचं पण घेत नाही, वरिष्ठाचं पण घेत नाही तर मग काय होणार, आपल्या भक्तीमध्ये पोषण होणार नाही बरं का. आणि भले मला माहिती नाही की मी खूप मुलांना नेहमी रागवत असतो, साधना करा साधना करा. मी असं माझं एक माझं नाही बरं का, आपली इस्कॉनची फॉर्म्युला पण आहे, प्रभुपादांचे एक फॉर्म्युला म्हणायचे, प्रभुपाद नाही म्हणायचे, चांटिंग 16 गुड राऊंड, 16 माळा करा पण चांगली करा. का बर, की प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो की खूप मला खूप आवडतो ते शब्द, की प्रभुपाद म्हणले बोलतात की जो व्यक्ती 16 माळा जप व्यवस्थित करतो, किंवा आपल्या शब्दामध्ये जो व्यक्ती 16 माळा जप बसून करतो, ध्यानपूर्वक करतो, त्याला तिन्ही लोकांमध्ये, म्हणजे तिन्ही लोक म्हणजे 14 लोकांमध्ये कुठलाही व्यक्ती त्याला हलवू शकत नाही म्हणे. म्हणजे किती स्ट्रॉंग स्टेटमेंट प्रभुपादांचं आहे. तुम्हाला आवडलं की नाही स्टेटमेंट माहिती नाही, पण हे स्टेटमेंट प्रभुपादांचं आहे. तुम्ही लिहून ठेवू शकता, कधी आपल्या रूम मध्ये कुठं हे करू शकता, स्मरण ठेवू शकता की प्रभुपाद म्हणतात की तुम्ही 16 माळा चांगली जप केलं ना हो, तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. आपल्या समस्या येण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, आता माझ्यामध्ये काय समस्या असेल, तुमच्यात काय समस्या असेल, किंवा पण कुठे काय समस्या असेल, हे समस्याचं मुख्य जे कारण आहे आपली चांटिंग न होणं, किंवा चांटिंग एकतर न होणं, आणि चांटिंग जरी व्यवस्थित केलं तरी आपण वरिष्ठांच्या संपर्कामध्ये न राहणं, किंवा वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करणं, अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्याला आपल्या साधनेमध्ये व्यत्यय खूप येतात. तर आपल्याला काय करायचंय की लई गोष्टीवर मी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सुद्धा माझ्या वरिष्ठांच्या अधीन असतो. माझे वरिष्ठ पण काय आहेत आमच्या मंदिराचे, जरी मी तुम्हाला ॲज अ इस्कॉन बीडचे प्रेसिडेंट असेल किंवा मी एक अधिकारी असेल असं वाटेल, पण माझ्यापेक्षा वर काही अधिकारी लोक आहेत, ते सुद्धा मला प्रश्न विचारतात. त्यांच्यावर सुद्धा कोणी अधिकारी आहे, त्यांच्यावर गुरु महाराज आहेत. भले तुम्हाला वाटेल की मी मंदिराचा अध्यक्ष आहे पण डायरेक्ट मी गुरु महाराज म्हणजे कनेक्शन आहे असं तर नाही, की गुरु महाराजामध्ये माझ्यामध्ये 7-8 लोक असतील, त्यांच्यानंतर मी गुरु महाराज पण जाऊ शकतो. म्हणजे म्हणजे विचार करा, एक मंदिराच्या अध्यक्षाला सुद्धा डायरेक्ट महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही तर आपण बाकीचे लोक कसं जाणार. त्यामुळे महाराजांनी एक छान एक सिस्टीम बनवलेली आहे. त्याला म्हणतात आपल्या मराठीमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये अनुगत्य. अनुगत्य म्हणजे आपण आ, आचरण करणं, आपल्या अनुसरण करणं, आपल्या वरिष्ठांचं पालन करणं. त्यामुळे भले ही गोष्टी कोणाला आवडत नाही, साधना कार्ड भरणं, ही गोष्टी कोणाला आवडत नाही, स्कोअर पाठवणं, सगळ्या जीवावर येणाऱ्या गोष्टी. पूर्वी काय, आम्ही ज्यावेळेस भक्ती करायचो त्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आम्ही साधना कार्ड लिहायचो बरं का. तुम्हाला कोणी लिहिलं की नाही कधी माहिती नाही. श्रीनाथ गोविंद एका ठिकाणी बसतो का, म्हणजे नाहीतर व्हिडिओ तर बंद कर किंवा एका ठिकाणी बस. ओके. तर आम्ही ज्यावेळेस नवीन जॉईन केलं होतं त्यावेळेस, म्हणजे फुल टाइम झालं त्यावेळेस आम्ही साधना कार्ड काय करायचो, हाताने लिहायचो.
किती वाजता उठलो, किती काय काय आपण सेवा केली, काय काय साधना केली, सगळं लिहून आम्ही काय करायचो, आमच्या वरिष्ठांना सबमिट करायचो. आता सुद्धा आम्ही या कोविडमध्ये काय केलं होतं, आम्ही आमच्या मंदिरामध्ये साधना कार्ड सिस्टीम बनवली होती. प्रत्येक ब्रह्मचार्याने साधना कार्ड भरून सबमिट करा म्हणून. जवळपास माझ्या फाईलमध्ये असं सुद्धा आहे की एक फाईल भरली होती की साधना कार्ड. मग सगळं साधना आम्ही काय केलं, आमच्या वरिष्ठांना सबमिट केलं की आमच्या पूर्ण कोविडमध्ये सर्व ब्रह्मचाऱ्यांनी अशी साधना केलेली आहे. म्हणजे साधना कार्ड भरणं कोणाला आवडत नाही किंवा एक गोष्टी आवडते, पण आपल्या वरिष्ठांना आवडतं म्हणून आपण लिहायचंय. आता मी तुम्हाला म्हटलं रोज जपास कर पाठवा, मग तुम्ही म्हणणार प्रभू मी रोज जप करतो, पाठवायची काही गरज आहे का? फक्त मला आवडतं म्हणून तुम्ही पाठवा. मला आवडतं म्हणजे प्रभूजींना आवडतं का? आपण कोणाला तरी इन्फॉर्मेशन देतोय की प्रभूजी मी साधना करतोय. करतोय म्हणजे काय, मला दाखवण्यासाठी, मला सांगण्यासाठी नाही, पण ॲज मला तुम्ही सांगितलं मी गुरु महाराज अर्पण करतो, गुरु महाराज भगवंताला अर्पण करतात, तर तुम्ही 16 माळा करता ते वादच नाही बरं का. तुम्ही स्कोर टाकत नाही, पण तुम्ही 16 माळा करता, चांगली गोष्ट आहे बरं का. पण कधी कधी काय होतं बरं का, कोणी जर विचारलं नसेल तुम्हाला, तर तुमच्यामध्ये असं आहेत की नाही माहिती नाही, असं काही भक्त आहेत, त्यांना कोणी जर विचारलं नाही तर काय होतं, साधना करतो साधना करतो, समजा आज 8 माळा झाले, कोण विचारलंच नाही मला, आणि मी उद्या परत 16 माळा माझा मी करेन, पण 8 माळा राहून गेले माझे. जर कोणी असेल हे 16 माळा करणार, 8 माळा का केला तू, बाकीचे 8 माळा का नाही केला तू, असं कोणी गच्चे पाहून विचारलं की माणसाला भीती वाटतं. बरोबर की नाही? तुम्ही शाळेत असताना होमवर्क जर नाही केलं, सर मारतील म्हणून की त्या भीतीपोटी रात्रभर जागून होमवर्क करायचं आपण. त्यावेळी तुझी प्रगती झाली की नाही? म्हणे आता जे गोष्ट तुम्हाला दुःख देते पुढे जाऊन सुखाचं कारण बनते, पण जे गोष्ट सुरुवातीला तुम्हाला सुख देते नंतर दुःखाचं कारण बनते, गीता भगवंत म्हणतात. त्यामुळे साधना कार्ड पाठवणं, साधना करणं, हे सगळं आपल्याला दुःख वाटतं, नको वाटतं, कंटाळा येतो. हं? एक भक्त म्हणला प्रभूजी जीवाचा स्वरूपच नाही म्हणे साधना कार्ड पाठवणं, पण साधना कार्ड स्वरूप जरी नसेल तरी गुरुंना सांगणं आपलं कर्तव्य पण आहे. अशाप्रमाणे कॉम्प्रोमाइज काय करायचं नाही. तुम्ही साधना करत आहात, फक्त न टाकणं उद्देश काय, आपली मराठी शब्दामध्ये आळसपण आहे, बाकी काय दुसरं काय नाही. विचार करा की काय भक्त काय म्हणतात, प्रभूजी मी विसरलो. आता आपण जेवायला विसरत नाही, झोपायला विसरत नाही, किंवा का बरं विसरलो आपण समजा, तर तुम्हाला रोजची सवय लागली की मला यावेळी करायचं आहे, तर आपण सवय एकदा दोनदा तीनदा आठवडा 10 दिवसानंतर सवय लागते माणसाला. असं मी ऐकलं की कुठलाही कार्य एक जर महिनाभर केली तर सवय लागते. तर मग आपण आपली सवय कसं काय मोडून जाते, किंवा कसं काय त्या व्यक्तीला रिमाइंड करावं लागतं, "बा, तुम्हाला साधना करा, सेवा करा." बरं का, तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगतो की आपल्या इस्कॉनच्या व्यतिरिक्त बाहेर तुम्हाला कोणी सुद्धा विचारणार नाही तुम्ही भक्ती करत आहात की नाही म्हणून. तुम्ही अनुभव करा, विचारा बाहेरच्या लोकांना, वारकरी संप्रदायात विचारा, दुसरीकडे विचारा, प्रभू तुम्ही भक्ती करत आहात, तुम्हाला कोण विचारता का हो तुम्ही भक्ती करताय म्हणून? कोणी कोणाला विचारत नाही का? शिल प्रभुपाद इतकी मेहरबान, इतकं म्हणजे आपल्यावर उपकार आहे की प्रभुपाची कृपेने कोणीतरी तुम्हाला विचारतं साधना करताय का, भक्ती करताय का, तुम्हाला किती आनंद वाटायला पाहिजे की मला कोणीतरी वाली आहे, मला विचारणार आहे, रागवणार आहे, मला किती आनंद वाटतो त्या गोष्टीचा. ते गोष्ट लांबच राहिलं तर आपल्याला सांगणं तात्पर्य माझं आजच्या क्लासचं हेच आहे की ही परंपरा म्हणजे काय, तुमची दीक्षा झाली गुरु महाराज सोबत, तुमच्यामध्ये गुरु महाराजांच्या मध्ये जे परंपरा आहे ते पण महत्वाचं आहे बरं का. म्हणजे तुम्हाला वाटेल की मी साधना करतो फक्त गुरु महाराजांना सांगतो, कोणाला सांगणारच नाही, तर शक्यच नाही. कारण गुरु महाराजांनी सांगितलेलं की माझ्या बिहाइंड किंवा माझ्या मागे हे भक्त आहे, त्यांच्या इथे राहून तुम्ही भक्ती करा. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत की माझ्या अंडरमध्ये राहिलं पाहिजे नाही, तुम्हाला जे भक्त योग्य वाटतात, तुझे वरिष्ठ असतील, चला प्रभूजी माझ्या मित्रासारखा आहे, मी यांच्याशी करतो, खूप छान गोष्ट आहे. कारण का प्रत्येकाला कोण ना कोण आपली कोणीतरी काळजी घेणार आहे, कोणतरी विचारणार राहिलं ना, खूप आनंद वाटतो. आता आम्ही मंदिरामध्ये राहतो, आमचे वरिष्ठ सुद्धा आम्हाला विचारतात, हा काय चाललंय मंदिरामध्ये, काय सेवा चालू आहे, हा आमचे टीएमसी कमिटी मेंबर आहेत, टीमचे पण लोक विचारतात, हा साधना कशी चालली, किंवा तुमच्या काय अडचणी आहेत का, म्हणजे ते इतकं छान वाटतं आम्हाला कोणीतरी आम्हाला विचारणार आहेत म्हणून. जर तुम्ही भक्ती करता, तुम्ही दीक्षित बघता, तुम्ही कधी कोणी नाही विचारलं तर तुम्हाला बघ कसं वाटणार. मी पाहिलं बरं का, प्रामाणिकपणे सांगतो की या ठिकाणी जेवढे भक्त उपस्थित आहेत त्यामध्ये खूप भक्त आहेत ते जपास्कोर टाकतात. त्यांना पर्सनली विचारा की ज्यावेळी जपास्कोर टाकायला सुरुवात केल्यापासून ते जितकी प्रगती झाली त्या लोकांची, एकदम पक्के झालेत. आता मला मगाशी एक भक्ता चर्चा करताना प्रभूजी ते सांगत होते की प्रभूजी मी 16 माळा कधी केलं नसतं जीवनामध्ये, पण जपा स्कोअरची आयडिया इतकं सुंदर सापडली, त्याच्यामुळे काय होईना मी खूप छान साधना होऊ लागली माझी. म्हणजे मला वाटत नव्हतं की मी 16 माळापर्यंत पोहोचेन की नाही,
पण मी सहज पोहोचलो म्हणे. का? कोणीतरी आपल्याला विचारणार आहेत, कोणतरी काळजी घेणार आहेत, कोणतरी पाहणारे आहेत. फक्त म्हणजे तुम्हाला जी आयडिया भेटली किंवा मला जी आयडिया भेटली, ती आयडिया माझी नाही बरं का. 4 वर्षापूर्वी आम्ही पंढरपूरला आमची मीटिंग होती गुरु महाराजांसोबत. आणि गुरु महाराज मीटिंग मध्ये सांगत होते की आपण कसं अनुगत्य पाहिजे, कसं भक्तांची काळजी घ्यायला पाहिजे, लव अँड केअर कसं करायला पाहिजे, त्यांना कसं आपण सहानुभूती द्यायला पाहिजे, त्यांची पर्सनल काळजी कशी घ्यायला पाहिजे. मग अनेक सुविधा आहेत आजकाल. ते खूप चांगलं आहे. तर आपण तुम्ही ज्या भक्तांना काउन्सिल करतात, तुम्ही ज्या भक्तांना प्रचार करतात, ज्या भक्तांना तुम्ही मार्गदर्शन करतात, त्या भक्तांना तुम्ही काय करा, काउन्सिलिंग करा किंवा त्यांना जपा स्कोअरचा एक आयडिया म्हणजे असं आता एक्झाम्पल मी आहे आणि मी त्यातल्या कुठल्या एका भक्ताला मला भेटायचं, रोज संपर्क ठेवायचा आहे. तर रोज मी कसं म्हणणार, हा प्रभूजी बरं आहात का तुम्ही, ठीक आहात का, जेवण झालं का विचारण्यापेक्षा कसं वाटणार, माणसं कंटाळून जाईल. पण एक आध्यात्मिक जर एखादा मार्ग सापडला, प्रभूजी तुम्ही काल 16 जप केलेत का, येस, म्हणजे जर कुठेतरी कॉन्टॅक्ट सापडलं तर रिलेशन क्लोज होतात. समजा आता या ठिकाणी खूप मोठे मुलं आहेत, बरेच वेळा मुलांचं नाव सुद्धा मला पाठ किंवा नाव पण लक्षात राहतं जपास्कोच्या माध्यमाने. सगळ्याची दीक्षित नावं, सगळ्याची नावं की सगळ्याची गोष्टी एकदम पर्सनली त्यांचे प्रत्येक गोष्ट की किती कोण किती सिन्सिअर आहे मला छान कळू लागले गोष्टी. म्हणजे मी असं म्हणत नाही सगळे माझ्या अंडरमध्ये, पण कुठेतरी राहत जसं की या ठिकाणी धाराशिवचे भक्त आहेत, प्रजापती विष्णू प्रभू असतील, दुसरे काही डिवोटे असतील किंवा परळीचे भक्त असतील, तिकडे काही डिवोटे असतील, आपण कोणाचे तरी कोणाच्या सान्निध्यात राहून आपल्याला खूप सुंदर भक्ती करायची आहे. आणि शेवटी आपल्याला सर्व जे आपली भक्ती आहे, साधना आहे, आपल्याला राधा गोविंदी चरणी अर्पण करायचं आहे. हे आपला उद्देश आहे बरं का. की काय होतं बरं का, मी खरं सांगतो की इस्कॉनमध्ये जेवढे दीक्षित झालेले भक्त आहेत, तर दीक्षा झालेल्या भक्तांपैकी 20 ते 30% भक्त आहेत, दीक्षित भक्त 16 करत नाहीत बरं का. हा सत्य आहे. म्हणजे खूप दुःखद घटना आहे बरं का. हे काय खूप आनंदी गोष्ट नाहीये, सत्य पण आहे. की दीक्षा जाऊन सुद्धा काही लोक 10 वर्ष आले, 20 वर्षापर्यंत 16 करत नाहीत. म्हणजे भगवद्गीतामध्ये म्हटलं की ये शास्त्र विधी मृत्युजे वर्तते कामकारका, न सिद्धी न वापनोती न सुखम न परमगती. हे अर्जुना, शास्त्रात दिलेल्या विधी विधानाचं जर आपला गुरुच्या आदेश पालन नाही केलं, तर त्याला या जन्मात पण सुख भेटणार नाही आणि पुढच्या जन्मात पण सुख भेटणार नाही. म्हणून आपल्याला खूप काळजी घ्यायचं बरं का. कोणी करतो की नाही करतो ते काय आपलं घेणं देणं नाही. आपल्याला कोणाचं वाईट गोष्टी पाहायला नाही पाहिजे, आपला अधिकार पण नाही. पण आपण मात्र करायचं बरं का. काही जरी झालं तरी आपलं 16 मध्ये नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे सगळे तुम्ही बघा, जेवायला काही कॉम्प्रोमाइज करतं का हो? सकाळी उठल्यापासून मी पाणी पण नाही पिलं आणि एक अन्नाचं खण सुद्धा नाही खाल्लं, म्हणजे 24 तास झालं, असं कोण आहे का महात्मा सांगा. की 24 तास झाले प्रभूजी मी एक दाणं सुद्धा नाही खाल्लं म्हणे. चालता चालता एक केळी का होईना खातो माणूस, एक ग्लास पाणी का होईना पितोच की माणूस. हं? असं कोण आहे का 24 तास झाले प्रभूजी मी 1 मिनिट पण नाही झोपलो, असं होऊ शकत नाही. 10 मिनिटं का होईना झोपले माणूस. तुम्ही जेवायला कॉम्प्रोमाइज करत नाही, झोपायला कॉम्प्रोमाइज करत नाही, मग साधनेमध्ये काय कॉम्प्रोमाइज काय करायचं का. आणि ऑप्शन खूप आहेत बरं का. किती मोठे ऑप्शन दिले भगवंतानी किंवा आपल्या आचार्यांनी, गुरु महाराजांनी किंवा आपल्या टेक्नॉलॉजी, किती ऑप्शन आहेत. 16 माळा प्रभुपाद म्हणले चांगलं करा, पण त्याच्या पलीकडे असं सुद्धा आहे की आपली माळा आपण करताना नाही का, की समजा कधी कधी तुम्हाला चालत करू शकतो आपण. समजा कोणी म्हणजे प्रोजेक्ट मला ड्युटी जायचं आहे, मी इव्हन काय काय मुलांना हे पण सांगितलं की तुम्ही गाडी चालवताना स्टॉपवॉच बोटात लावा, काय त्याला म्हणायचं आपण, एक छोटं मशीन मिळते ते जेप करत करत ते पण तसं जेप करा, कसंही करा. पण तुम्ही दीक्षा झाली ना 16 माळा कर. पण तू प्रामाणिकपणे 16 माळा करायला सुरुवात केली तर भगवान तुला कुठं ना कुठं नक्की मार्गदर्शन करते. बाळा तुला इथं वेळ नक्की मी देईन. देर इज विल, देर इज वे. इच्छा तिकडे मार्ग. जर आपण इच्छा केली ना, मार्ग नक्की सापडणार. आपली इच्छाच नाही 16 माळा करण्याची. तुम्हाला माझा एक विद्यार्थी होता बरं का, तो भले दीक्षित होता पण तो 16 माळा करत नव्हता. म्हणे "प्रभू, काय सांगू, मला वेळच भेटत नाही म्हणे. पण आज एक गोष्ट आधी का सांगितलं नाही मला. मला होतच नाही प्रभू, मी दीक्षा घेणारच नाही की 16 माळा करणारच नाही. तुझं आयुष्याचं कधी प्रगती होणार पण नाही ना, तू पुढे जाणार नाही. त्यामुळे मग आत्ता कुठे जाऊन तो 16 माळा करतोय. देवाची कृपेने त्याला चांगली बुद्धी दिली देवानी. असं व्हायला पाहिजे. लई मोठी दुःखद घटना, ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये 16 माळा झाले नाही, त्या दिवशी तुम्ही समजून घ्या की लई मोठं जीवनामध्ये नुकसान झालेलं आहे. हे सत्य गोष्ट आहे बरं का. कारण आपण लई अवघड नाही बरं का. तुम्ही अनुभव केला की नाही, 16 माळा करणं असं लई मोठं चॅलेंज नाही. पण ज्याला सवय लागली ना, तो सहज करतो. आणि ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्हाला 16 माळा जपाच्या माळावर होत नसेल तर तुम्ही काउंटरवर करा.
तुम्हाला समजा इवन आज सुद्धा ऑप्शन नाही तर बोटावर सुद्धा तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय काय तुम्ही लोकांना माहिती आहे की नाही. बोटाचं 10 असे सिस्टीम आहे. ते आपण रेग्युलर छान चांटिंग करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही गाडीत चाला कधी बसून बसली झोपाळ विसरली तर मग 16 करायचं काय करू. मोबाईलवर सिस्टीम आहे तसं मोबाईलमध्ये पण आहे बरं का. मोबाईल पण तुमच्या हातामध्ये नाही काहीच नाही तुम्ही सध्या एकटंच आहात. काय सोर्स पण नाही तर बोटावर करू शकता तुम्ही असं. करायला खूप गोष्टी आहेत बरं का. पण आपण करत नाही तर आपल्याला ही परंपरा जी आहे गुरु परंपरामध्ये मेन आपला आहे की साधना जेवढं सुंदर करता येईल आपल्याला आपले गुरु महाराजांना आपण साधना किती चांगलं सबमिट करू. आपल्या वरिष्ठांना आपली साधना जेवढं आपण एक करू तेवढं प्रगती नक्की होणार बरं का. माझा पर्सनल अनुभव सांगतो की मी पण खूप मोठा भक्त काय आहे असला भाग नाही पण जसं की हे जपास्कोर चालू झाल्यापासून गेल्या 4 वर्षापासून जपास्कोर सुरू झाला. गुरु महाराज आयडिया दिली तर माझी जेब इतकं छान होतं की मी आतापर्यंत 4 वर्षामध्ये मोजून खूप कमी असेल. खूप कमी दिवस असेल की मी 16 माळा म्हणजे चालत केलं किंवा माझे म्हणजे 100% पैकी 80% जे आहे साधना मी 16 माळा बसूनच केलं बरं का. मला खूप फायदा झाला. त्यामुळे मी त्या म्हणतात ना जे फायदा होतो लोकांना सांगायला पाहिजे. आणि खूप मुलांना सुद्धा फायदा झालेला आहे त्या गोष्टीचा. तरी आयडिया ही जी आहे गुरु महाराजांकडून आलेल्या आपल्या आयडिया आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच एक गोष्टी पालन करणार. तुम्ही नक्कीच गोष्टी आपल्या जीवनात उतरून घेणार. तर आपल्याला करायचं बरं का आपल्याला जीवनामध्ये किंवा संसारामध्ये भक्त समाजामध्ये खूप समस्या पाहतो आपण. या भक्ताने असं केलं त्या भक्ताने असं केलं याने बाहेर जगामध्ये पाहतो की याने असं केलं तसं केलं. ही समस्या पाहून पाहून काय होतो आपली चेतना निगेटिव्ह होऊन जाते. निगेटिव्ह चेतना की सगळे लोक असे असतात सगळे लोक असे असतात मग आपली साधनाकडे दुर्लक्ष होतो. किंवा कधी कधी आपण म्हणजे खूपच स्पष्ट शब्दामध्ये आळशी बनतो आपण. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे साधना करतात तुमच्या वरिष्ठांना किंवा तुमच्या इक्वल मित्रांना हा चांगली गोष्ट इक्वल शेअर करा. जसे कोण मित्र भेटले तुमचे दीक्षित बघतायत मित्र भेटले. हा साधना कशी चालू आहे तुमची. हा चाललंय माझं एकमेकाला शेअर करा चांगली गोष्टी काय होत नाही असं काय नाही. किंवा किंवा आपण तुम्ही काय वाचन केलात एक चांगली गोष्ट इतर एकमेकांना सांगा. हे खूप महत्वाचं आहे बरं का. जर स्पष्ट शब्दामध्ये जर आपली ही लाईट दिसत आहे हे लाईटचं कनेक्शन जर एमएससीबी ला नसेल तर मग इथे लाईट येणारच नाही. तर एमएससीबी ऑफिस भले 1 2 किलोमीटर लांब असेल वायर तिथवर पोहोचलेला आहे म्हणून आपण कनेक्शन आहे तसं आपली जे कनेक्शन आहे गुरु महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये जे आहे सिस्टीम जे आपल्या आचार्य लोकांनी बनवलेलं आहे. ते काउन्सिलर सिस्टीम म्हणतात काउन्सिलिंग सिस्टीम म्हणतात अनुगत्य म्हणतात किंवा आपले शिक्षा गुरु म्हणतो आपण दीक्षा गुरु म्हणतो हे सगळे जे आपण जे आहेत त्यांचा संबंध जोडणं हेच आपलं मुख्य कर्तव्य पण आहे मुख्य उद्देश पण आहे बरं का. तर आपण प्रयत्न करायचा आहे की आपली जी गुरु परंपरा आहे किंवा आपण जे भक्तीमध्ये पोषण आहे ती पोषण कधीपर्यंत करायचं आपल्याला काही लोकांना वाटेल की मी आता 10 वर्ष झाली दीक्षा होऊन किंवा 20 वर्ष झाली दीक्षा घेऊन आता काही आपल्याला गरज नाही आपण परफेक्ट झालो. नाही तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की आपले गुरु महाराज सुद्धा साधना सबमिट करतात आपले कार्य सबमिट करतात त्याप्रमाणे कधी सुद्धा आपण शेवट क्षणापर्यंत का होईना आपल्या वरिष्ठांच्या आधीन राहूनच भक्ती करायची आपल्याला. कोणी स्वतंत्र राहू शकत नाही. आणि जो स्वतंत्र राहिला तिथे पोषण होणार पण नाही पोषण म्हणजे प्रगती होणारच नाही. आणि प्रगती सोडा म्हणजे दुर्भाग्यवश ते अधोगती होत जाते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ही परंपरा जी तुम्हाला भेटलेली आहे खूप परफेक्ट परंपरा भेटलेली आहे. मी असं म्हणत नाही मलाच तुम्ही फॉलोअप करा मला फॉलो फॉलो करा. आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपले वरिष्ठ कोण तुम्हाला संबंध आवडलं ते रिलेशन आवडलं फ्रेंडशिप करा. हा म्हणा प्रभूजी मला साधना मी करत आहे थोडं माझी काळजी घेता का थोडासा मी चुकलं की मला रागवा किती आनंद वाटतो कोण नाही म्हणतो मला सांगावं. एखादा व्यक्ती येऊन म्हणला प्रभूजी मी साधना करतो थोडं माझ्याकडे लक्ष देता का तुम्ही. कोण नाही म्हणणार. कर म्हणणार त्याला आशीर्वाद देणार त्यांना. चांगली गोष्ट प्रभूजी मी 16 माळा केले अजून काय मला चुकलं का सांगा थोडंसं मला सांगत जा. ते विचारणं आपलं कर्तव्य आहे. आपण मग असे बारीक बारीक गोष्टी आहेत बरं का. आपण त्या गोष्टीकडे खूप खूप दुर्लक्ष केल्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ लागले जीवनामध्ये. आता आजपासून का होईना आपण म्हणजे कोणीतरी आपली काळजी घेणारे पाहिजे जेणेकरून तुम्हाला वारंवार रागवणारे वारंवार बोलणारे बाबा तू चुकतोय असं करू नको असं कर असं करू नको असं कर.
माझं म्हणजे माझं म्हणत पण मला सुद्धा कोणीतरी वरिष्ठ आहे मला सांगू लागला, "हा, साधना चांगलं कर." तर नक्की आपण साधना लोकांना दाखवण्यासाठी नाही किंवा साधना आपल्याला प्रचार करण्यासाठी, साधना स्वतःची प्रगती करण्यासाठी आहे. तर मी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पहाटे लवकर उठून साधना करण्याची. मला कोणी सांगत नाही तसं पहाटे उठून लवकर साधना करा, पण मला माहिती आहे माझ्या गुरूंना प्रसन्न करायला, माझ्या वरिष्ठांना प्रसन्न करायला मला पहाटे लवकर उठून काय करावं लागेल, मला साधना करावं लागेल. त्यामुळे मी सुद्धा प्रयत्न करत असतो की साधना खूप पहाटे लवकर करण्याचा. मला असं वाटतं की तुमचे काय ओपिनियन असेल, किंवा तुमचं काय मत असेल, किंवा तुमचा काय अनुभव असेल, तुमचं काय म्हणणं असेल, ते पण ऐकायला काय चांगली गोष्ट आहे. जसं की या ठिकाणी खूप लोक जपास्को टाकतात किंवा जपास्को टाकल्यामुळे त्यांना काय अनुभव मिळत आहे, किंवा आपण कोणाच्या अनुगत्यमध्ये राहिल्यामुळे कसं वाटतो, किंवा पूर्वीच्या काळामध्ये मी कोणाच्या अधीन नव्हतो तर मला कसं वाटायचं, आता मी कोणाच्या अधीनमध्ये आहे म्हणून कसं वाटतो, सध्या मी कोणाच्या अधीनच नाही तरी मला कसं वाटतो. असं काही तुमचे काही म्हणजे काय म्हणू शकता पण त्या गोष्टी म्हणणं किंवा तुमचे काय अनुभव तुम्ही शेअर करू शकता, बोलू शकता. कारण माझी इच्छा आहे की बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मीच बोलत राहिलं तुम्ही ऐकत राहिले तर तुम्ही काय अनुभव तुम्ही शेअर करू शकता. या ठिकाणी संख्या खूप चांगली आली, जवळपास 60 एक भक्त नाही का, 60 एक भक्त आले. तर कोणाचं काही 64 लोक आहेत, संख्या खूप चांगली आली. म्हणजे आज अपेक्षा नाही की मी प्रोजेक्ट दिले सगळे लोक जास्त यायला पाहिजे, पण बाकी लोकांनी सुद्धा ओके. काही लोक प्रश्न पण आहे, पण काही प्रश्न घेऊया. ठीक आहे, ओके. अंतर्यामी कोणाकडे प्रश्न आहे थोडासा एक करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मनातली भीती जावं यासाठी एखादं काय पर्याय सांगा ना. ओके. ज्यावेळी मनातली भीती जावं एक कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस आपण आपल्या शास्त्रात दिलेल्या नियमाचं पालन केलं की भीती राहणारच नाही. आणि ज्यावेळेस भीतीचं मुख्य कारण कधी आहे, भीती कधी वाटते माणसाला काही चूक केल्यावर. ज्यावेळेस साधना भक्ती जर व्यवस्थित केले आणि इव्हन एक करून सुद्धा आपण इव्हन वरिष्ठांना प्रभू मी काही चुकतो का मला सांगा, भीती कधी वाटते माणसाला, त्यावेळी साधना नाही केली भक्ती नाही केली तर भीती वाटते. मनातली भीती मेन हेच आहे की मी आता एखाद्या मुलाला फोन करतो, तो फोन उचलत नाही, तो मुलगा त्याला भीती वाटते कारण प्रभूजी काय वर फोन केले असेल, कारण जपास टाकला नाही त्यामुळे प्रभूजी ओरडतील मला म्हणून ते घाबरलेलं असतं. जर साधना केली तुम्ही सगळ्या गोष्टी केली, मी फोन आला लगेच तुम्ही उचलणार, हा प्रभूजी काय सेवा आहे सांगा. का आपण साधना न केले की आपण काही चांगली सेवा नाही केली तर माणसाला भीती वाटतं. तेच मुख्य कारण आहे, दुसरं काही कारण नाही. चांगली साधना करा, चांगली भक्ती करा, चांगली वरिष्ठ आधीन राहा, तर कुठली भीती वाटणारच नाही आपल्याला. ओके. नेक्स्ट कोण आहेत का? सीता माता देवी. ओके. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. हा. तर माझा म्हणजे अनुभव तर दुसरा काही नाही, पण आता कार्तिक मधला अनुभव सांगते थोडासा. म्हणजे 1 महिनाभर मी म्हणजे न चुकता मंगल आरती केली, एक पण मिस केली नाही 1 महिन्याची मंगल आरती. तर त्याच्यामुळं आणि जप पण मी ठरवलंच होतं, म्हणजे संकल्पच केला होता की मी एक जागा धर पकडून बसले होते. एक जागा पकडून 1 महिना एकाच जागावर 16 माळी केल्याशिवाय उठायचंच नाही. तर हा माझा संकल्प पूर्ण झाला आणि इतका मला आनंद झाला की, आणि घरी पण आता मी मंगल आरतीला नाही आले कालपासून, पण मला घरी एक असं बसले तर उठायचं सुद्धा इच्छा व्हाय ना, की माझं तिथं पण घरी पण मी तसाच जप करू लागले. किंवा आता प्रभूजी म्हणले की कसा अनुभव आला आपला सांगा, म्हणून मला एक सांगितलं की 1 महिन्याभराचा अनुभव आणि सवय लागली त्या शरीराला. खूप छान, खूप छान. आपला उद्देश हेच आहे की बरं का प्रत्येकाने 16 माळा बसून करण्याचं. भले जागा बदलली, समजा कोणी 8 माळा केल्यानंतर 8 माळा दुसरीकडे बसेल, काय अडचण नाही, पण बसूनच करा. असं आपलं एक एक काय आपल्या जीवनात एक लक्ष पण आहे बरं का, लक्षात राहू द्या फक्त. भले काही लोकांना दुखणं असेल खुर्चीवर बसा, कुठे बसून बसून करण्याचा प्रयत्न करा, असं माझं म्हणणं आहे. हम्म, हम्म. ओके, नेक्स्ट. हरे कृष्ण. श्रीनाथ गोविंद प्रभु. धन्यवाद. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजीने एक कोट पाठवला होता. अमरेंद्र प्रभूचा मोबाईलवर व्हॉट्सअपवर. ते बघितल्यापासून मी मॉर्निंग प्रोग्राम अटेंड केला पूर्ण कार्तिक. तर त्याचा खूप चांगला अनुभव आला. त्यामुळं साधना पण चांगली झाली व प्रोग्रेस पण झाली चांगली. हरे कृष्ण. दीपक प्रभू, देवकर प्रभू, काय म्यूट करता येईल का त्यांना? हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभू. तर प्रभूजी दंडवत माझा प्रश्न होता की म्हणजे जे सकाळी उठून साधना जी आहे ना, ते माझं म्हणजे प्रॉपरली जप होत नाही, म्हणजे असं सकाळी पहाटे उठून.
कारण म्हणजे असं मंदिरात तर नाहीच, पण आता जे भक्तांच्या संगतीत जप होत असतो किंवा मंदिरात, तर ते होत नाही. आणि जरी घरी एका दिवस उठलो तरी पण ती मानसिकता म्हणजे ती प्रसन्नता राहत नाही की असं जप वगैरे एकट्यानं करायचं. तर ह्यासाठी काय करावं लागेल? आणि असं दिवसभर होतोय पण त्याला ते जप झाल्यासारखं वाटत पण नाही. ऍक्च्युली ब्रह्ममुहूर्तात जी साधना होते ना, त्या साधनाची तुलना कशाने करता येतच नाही. तर प्रयत्न करा की आपल्या घरी जर राहिले तरी गुरु महाराज सोबत जप करा, किंवा नाही का आपण असं करू शकतो, आपल्या कॉलनी मधल्या भक्तांसोबत जप करू शकतो. पण सकाळी चॅन्टिंगला ना तुम्ही त्याची तुलना कशाने करू शकत नाही, कारण सकाळी चॅन्टिंग होते ना, एवढे फर्स्ट क्लास चॅन्टिंग कधीच होत नाही. नंतर मग काय होतं, कोणाचा फोन तर येतो, कोणीतरी बोलतात, कोणीतरी काय करतात. साधना चांगली न झाल्यामुळे चिडचिडपणा वाढते माणसाची. साधना न चांगली झाल्यामुळे व्यक्तीची सेवा करण्याची प्रवृत्ती नष्ट होते. साधना न चांगले केल्यामुळे मंदिरात जाऊ वाटत नाही, किंवा साधना न झाल्यामुळे त्याला कुठली गोष्ट करू वाटत नाही. साधना न केल्यामुळे आध्यात्मिक गोष्टीत प्रगती करू वाटत नाही. साधना न केल्यामुळे त्याला मग उत्साह येत नाही. सर्व कारणाचं एकमेव कारण म्हणजे साधना चांगलं करणं. त्यामुळे प्रयत्न करा. सकाळी कसं असते, शेवटी तुमच्यावर डिपेंड करतो. तुम्ही ठरवा मनामध्ये, आता मी ठरवतो मला 3ला उठायचं आहे, मी उठतो बरं का. मग तुम्ही मॅनेज करा रात्री लवकर झोपण्याचा, किंवा काय ग्रस्त लोकांचं शेड्यूल खूप वेगळं असते, तर स्वतःला कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. लवकर उठण्याचा, साधना सकाळी सकाळी करण्याचा प्रयत्न करा. किंवा असं काय डिसिजन घ्यावं की एवढा माळा जप झाल्याशिवाय पाणी नाही पिणार, एवढा माळा झाल्याशिवाय मी प्रसाद नाही घ्या, असं काहीतरी थोडंफार असं प्लॅनिंग करा. होऊ शकते असं मला असं वाटतं बरं का. मग तुम्ही प्रयत्न करा, आणखी कसं करता येईल आणि कसं आपण पुढे जाता येईल. ओके. आणि कोणाचा अनुभव, कोणाचा काय साक्षात्कार, किंवा कोणाचा अजून काय जपाविषयी किंवा अनुगत्यविषयी बोलू शकता, किंवा तुम्हाला आजच्या क्लासमध्ये कुठला विषय आवडला, काय आवडला हे पण सांगू शकता. ओके. अंतर्यामी काय बोलायचं का? हरे कृष्ण राघव प्रभूजी, प्रसाद गुरुजींचा प्रश्न आहे प्रभूजी. हा, विचारा राघव प्रसाद प्रभू. हरे कृष्ण, नितीन दंडवत बागल. प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. ते आपण गेल्या वर्ष ते गुगल फॉर्म भरून घेतले होते ना, हो ना. मग ते ग्रुप के त्याचे बनले का आपण व्हॉट्सअप ग्रुप? प्रभूजी अंतर्यामी. तो एक ओके. अटेंडन्स शीट टाईप फॉर्म आहे, म्हणजे आपण जे जॉईन करतो ना आपण हा. सेपरेट ग्रुप वगैरे. तुम्ही इस्कॉन ग्रस्त फोरम मध्ये ऑलरेडी आहेत ना तुम्ही? हो, आहेत ना. हा, मग तेच त्याच्यात तुम्ही साधना कार्ड तुमचं त्यात पाठवू शकता ते. बरं, चालतंय. मला वाटलं काही बेडचा ग्रुप बनलेला आहे काय विशेष काही. नाही नाही प्रभूजी, ऑफिशियल ग्रुप तर एक आहे आपला इस्कॉन बीड ऑफिशियल. त्यानंतर जे साधना कार्ड साठी आहे तुमचा तो. हा. चालतंय प्रभूजी, धन्यवाद. नितीन ओके. भागनगर प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. प्रभूजी माझं कधी कधी अगोदर पण डिसलिंक होत होतो मी रोज जप करताना, पण ज्यावेळेस तुम्ही मला सांगता की तुमचा स्कोर राहिला आहे पाठवायचा कालचा किंवा, तर त्यावेळेस खरंच मला आनंद होतो एका गोष्टीचा, कोणतरी आपल्याला विचारतंय म्हणून. याचा खूप मला फायदा होतो प्रभूजी तुमचा. हो ना. ते प्रत्येकाने एवढंच काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे बरं का. कारण आपण एवढं परफेक्ट नाही बरं का. आपण एवढं गोडी नाही लागली नावामध्ये, किंवा कोणी विचार नाही विचार पक्का आहे म्हणून कोणी तरी विचारलं ना, खूप चांगली गोष्ट. आम्हाला पण वाटतं कोणीतरी आम्हाला विचारावं, कोणतरी रागवावं, कोणीतरी कधी कधी वाटतं की कोणीतरी आम्हाला मारावं. तर ही गोष्टी खूप कोणीतरी रागवणं, कोणी बोललं ना, व्यक्ती प्रगती होतं बरं का. आपण काही नाही बोललं सुद्धा प्रगती होत नाही. तर हेच उद्देश होता की सगळ्यांना आपण एकत्र आणण्यासाठी, एक चांगले वेग गुरु महाराज सेवा करण्यासाठी ही प्रकल्प ही जे आहे खूप छान आहे. ओके. आणि कोणाला